आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। भाजप खासदार उन्मेष पाटील उद्या ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। उन्मेष पाटलांकडून उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांची भेट। उन्मेष पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याच्या विचारात। उन्मेष पाटलांची प्रतिमा उत्तम, तरी त्यांचं तिकीट कापलं, राऊतांची प्रतिक्रिया। पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। त्यांचे शेकडो सहकारी हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत। त्यांची प्रतिमा उत्तम आहे, तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं। नाशिक धाराशिव दोन्ही जागा अजित पवार गटाला मिळणार। शिंदे फडणवीस दादांमध्ये 2 जागांबाबत काल अंतिम चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे आज पुन्हा शिंदेंची भेट घेणार। नाशिकच्या जागेबाबत अद्यापही तिढा कायम। खासदार हेमंत पाटील समर्थकांसह मुंबईकडे रवाना। उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चेनं हेमंत पाटील समर्थक आक्रमक। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा कायम। यवतमाळ वाशिमच्या जागेवर तिढा कायम। मंत्री उदय सामंतांची माहिती। मागच्या वेळी लढलेली होती। शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत, परंतु ते आमच्याबरोबर आलेले नाही, ते उबाठाबरोबर थांबलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2.5 ते 3.25 लाखाने आम्ही जिंकू। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसह नाशिकच्या जागेसाठी आमचा आग्रह कायम। शिंदेगडाचा दोन्ही जागेसाठी दावा। संजय शिरसाट यांची माहिती। महायुतीकडून अद्याप 10 जागांवर उमेदवार जाहीर नाहीत। निवडणुकीचे टप्पे आणि तारखा पाहून उमेदवार घोषित करण्याचा महायुतीचा निर्णय। प्रताप सरनाईकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। ठाण्यामध्ये प्रताप सरनाईकांचं नाव लोकसभा उमेदवारीसाठी चर्चेत। वंचित बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देणार। आंबेडकर लवकरच उमेदवाराची घोषणा करणार। वसंत मोरेंनाही वंचितकडून पुण्यामध्ये उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। आम्ही आजही वंचितसोबत संवाद साधण्यास इच्छुक। वंचितसोबत आजही चर्चा होऊ शकते। आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी आमचे भरपूर प्रयत्न। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। बारामतीमधून माघार घेतल्यानंतर विजय शिवतारेंनी अजित पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा। गेल्या आठवड्यामध्ये पवारांविरोधात बंडाची भाषा, तर आज भेट। विजय शिवतारे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। सकाळी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर शिवतारेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट। बुलडाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा नामांकन अर्ज दाखल। प्रतापराव जाधवांचं जोरदार शक्तीप्रदर्शन। महायुतीचे नेते, आमदार आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित। वर्ध्यामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळेंची प्रचार रॅली। शरद पवारांची उपस्थिती। अमर काळे थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार। नागपुरात नितीन गडकरींची प्रचार रॅली। गडकरींच्या प्रचार रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सहभाग। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आमचं ठरलंय, आपला माणूस आपला खासदार अशा आशयाचे पोस्टर। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर व्हायरल। 3 लाखांपेक्षा जास्त मतांना नवनीत राणा निवडून येतील। नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त होण्याच्या कडूंच्या वक्तव्याला आमदार रवी राणांचं प्रत्युत्तर। 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती करून टाकली। 17.5 रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही। आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा। रामदास कदमांचे 12 ते 13 घोटाळे बाहेर काढणार। मंत्री असताना रामदास कदमांकडून अधिकारांचा गैरवापर। आता कदमांच्या घोटाळ्याचे पुरावे सोमय्यांना देणार। अनिल परबांचा रामदास कदमांवर मोठा आरोप। कोणत्याही गद्दारासाठी आता दरवाजे उघडे नाहीत। एकनाथ शिंदेंचाही पत्ता कट होणार। खासदार संजय राऊतांचा दावा। हळूहळू भाजपच गद्दारांना संपवणार। कृपाल तुमाने, हेमंत गोडसे, भावना गवळींचं तिकीट भाजपने कापलं। विनायक राऊतांचा निशाणा। देशात नरेंद्र आहेत, राज्यामध्ये देवेंद्र आहेत। महाराष्ट्र भाजपचे लोकसभेचे प्रभारी दिनेश शर्मांचं वक्तव्य। मला भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर देण्यात आली। दिल्ली सरकारमधील आपच्या मंत्री अतिशी यांचा दावा। निवडणूक संपण्यापूर्वी आपच्या आणखी 4 नेत्यांना अटक होऊ शकते। अतिशी यांचा मोठा गौप्यस्फोट। बुलडाण्यामध्ये रविकांत तुपकरांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। हलगीच्या निनादामध्ये तुपकरांची मिरवणूक। हलगीच्या तालावर तुपकरांनी धरला शेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ठाकरे पिता पुत्रांच्या 3 सभा होणार। उद्धव ठाकरेंची 28 एप्रिलला रत्नागिरीमध्ये, तर 3 मेला कणकवलीमध्ये सभा होणार। आदित्य ठाकरेंची 4 मे रोजी रत्नागिरीमध्ये सभा होणार। आज यवतमाळमध्ये पोस्टर मैदानावर महाविकास आघाडीची सभा। सभेला आदित्य ठाकरे, रोहित पवारही उपस्थित राहणार। सभास्थळी मवियात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार। महायुतीच्या उमेदवार सुनेत्र पवार 2 तालुक्यामध्ये गाव भेट दौऱ्यावर। सुनेत्र पवारांच्या दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। श्रीरामपूरमध्ये आरपीआय आठवले गटाचा निर्धार मिळावा। शिर्डीची जागा आठवलेंना सोडण्याची मागणी। अन्यथा शिर्डी आणि नगर दक्षिणेमध्ये आरपीआय निवडणूक लढवणार। कार्यकर्त्यांचा निर्धार। रत्नागिरीच्या खेडमध्ये आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल। सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये हे वक्तव्य आणि सदानंद कदम यांचा फोटो असलेल्या बॅनरवर कारवाई।